मैत्रिणींनो, नवरात्र जवळ येत आहे. अशा वेळी 9 दिवसांमध्ये कोणते कलर आहेत यापेक्षा आपल्याकडे येणाऱ्या 9 देवींची नावे कोणती आहेत याची माहिती घेतली तर ते आपण आपल्या मुलांनाही सांगू आणि त्यांनाही माहिती होईल. तर चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण त्या 9 देवींची नावे व त्या कशाचे प्रतीक आहेत हे पाहणार आहेत. नंबर 1 आहे मा शैलपुत्री देवी. शैल्य म्हणजे दगड, दगडाप्रमाणे कणखर राहणे म्हणजेच कणखरतेचे प्रतीक आहे. नंबर 2 आहे मा ब्रह्मचारिणी देवी. ब्रह्मचारिणी देवी हे दृढता, ठामपणा, सहनशीलता आणि तपश्चर्या म्हणजेच तपश्चर्याचे प्रतीक आहे. नंबर 3 आहे मा चंद्रघंटा देवी. सौंदर्याचे, समाधानाचे प्रतीक म्हणजे मा चंद्रघंटा देवी. नंबर 4 आहे कुष्मांडा देवी. अतिशय तेजस्वी आणि ब्रह्मांडाची निर्मिती असलेली मा कुष्मांडा देवी हे निर्मात्याचे प्रतीक आहे. नंबर 5 आहे स्कंदमाता देवी. देवीच्या मांडीवर बसलेल्या कार्तिकेयवरून आपल्या लक्षात येईल की ही देवी ममतेचे प्रतीक आहे. नंबर 6 आहे कात्यायनी देवी. सर्वशक्तिमान, स्वावलंबी आणि 18 भुजाधारी देवी म्हणजेच देवी कात्यायनी आहे. नंबर 7 आहे कालरात्री देवी. अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरोधात अतिशय क्रोधित आणि रुद्र अवताराचे प्रतीक असलेली देवी म्हणजे कालरात्री देवी. नंबर 8 आहे महागौरी देवी. परिपूर्ण रूप, शांती, समृद्धी आणि जबाबदारीचे प्रतीक असलेली देवी म्हणजे महागौरी देवी. आणि शेवटचं म्हणजे नंबर 9 आहे सिद्धिदात्री देवी. दानत्वाचे प्रतीक असलेली देवी म्हणजेच सिद्धिदात्री देवी होय.